अभिजित दिपके, सौरभ दास यांच्या टीमने विद्यार्थ्यांच्या पेपर वाटप प्रकरणावरून जंतर मंतर दिल्ली येथे आंदोलन केले होते। या आंदोलनापूर्वी पेपर फुटी प्रकरणात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। प्रथम त्या विद्यार्थ्यांना मी नमन करू इच्छितो आणि या पद्धतीने विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन फक्त दिल्ली येथील नाही तर संपूर्ण देशामध्ये आंदोलन पेटलं आणि या आंदोलनामध्ये जवळजवळ 30 ते 35 दिवस झाले। या आंदोलनामध्ये एक विद्यार्थिनीचा जीव सुद्धा गेलाय। त्या विद्यार्थिनीला मी नमन करतो आणि ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला असेल किंवा पेलेट गन सारख्या हत्यारांचा उपयोग करण्यात आला, काहींचे डोके फुटले, त्यांच्याशी संवेदना आहे आमच्या। आणि प्लस या आंदोलनादरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांच्यासोबत काही पालकांनी बी सहभाग घेतला, त्या सर्वांचे आम्ही धन्यवाद करू इच्छितो। आणि हा जो विजय झाला आहे तो हा लोकशाहीचा विजय आहे। कारण या देशामध्ये जेव्हापासून भाजपचं सरकार आलं आहे 2014 पासून, तेव्हापासून लोकांना असं वाटत आहे की ज्या प्रकारे हे लोक सत्ता लागू केली आहे त्या असं वाटतं की हुकुमशाही चालू आहे। पण आज विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं, ज्यांना ते कॉकरोच म्हणून संबोधत होते आणि ते हिट घेऊन फिरत होते, पण त्या हिटला या कॉकरोचांनी उत्तर दिले की कॉकरोच कधी मरत नाही। आणि या कॉकरोचांनी शेवटी देशामध्ये क्रांती घडवली आहे आणि या क्रांतिवीरांना आमचा सॅल्यूट आहे, नमन आहे। आणि आजचा हा जल्लोष आमचा फक्त लोकशाहीचा विजय आहे म्हणून आमचा हा जल्लोष होता। तर मी आजच्या या क्षणी सर्व राष्ट्रीय पक्षाचे जे आमचे कार्यकर्ते इथे जमले त्यांचाही धन्यवाद देऊ इच्छितो की या आंदोलनामध्ये बंदच्या आंदोलनामध्ये किंवा आम्ही ज्यावेळेस एक दिवसाचं आंदोलन केलं होतं त्याच्यात बी आम्हाला सहकार्य केलं, त्या सर्व नवापूरवासियांचे मी धन्यवाद देतो। आणि असाच या अभिजित दिपके सारख्या महाराष्ट्राच्या एका युवकाने ही जी क्रांती घडवून आणली आहे त्या क्रांतीला नमन नमन नमन।